जाते. खाली बसा. एकच पंच थांबा, बाकीचे बसून घ्या. बारवळे सर तुम्ही स्वतः पंच म्हणून थांबा, बाकीचे बसून घ्या. बारवळे सर आणि तुम्ही बाकीचे बसून घ्या. बारवळे सर पंच म्हणून थांबतात. एक तुफाडी कुस्ती. हो 100 किलो ओढण्याची दोन पैलवान आहेत. 100 अधिक 100 किती झालं? जरा बेरीज लावा. 200 किलो झालं बरं. समोर बसलेली मंडळी जरा मागे सरकून बसा. 200 किलो जर आपल्या अंगावरती आलं ना, आपल्याला कन्नडच्या दवाखान्यात घेणार नाही बरं कोणी. जरा मागे सरून बसा. जबरदस्त कुस्ती चालू. हो पोलादी मनगटा. आता मनगटाला हिलेली आहे. मैदानातली 3 नंबरची कुस्ती आहे. कुस्तीला जाणकार पंच बारवाळ सर आहे. 2 नंबर कुस्तीचे पैलवान आपण आकड्यात या. 1 नंबरच्या कुस्तीचे पैलवान आपण जांग लंगट करून आकड्याच्या बाजूला थांबा. हे फार मोठा मला इथं माती टाका. पंचाचं काम असतं माती टाकायचं. दोघांनाही सुस्ता करून माती टाका. जाणकार पंच दारवाळ सर. दारवाळ सरांची तब्येत बघा. फार मोठी देणगी लाभली आहे त्यांना. ओहो आकडी लावण्याचा प्रयत्न. ताबा मात्र जयसिंग पैलवानने घेतला. त्या जयसिंग पैलवानचा गोकुळ भाऊ अख्खा घराणा पैलवान बरं. पांडण भाऊ पाठीचे पाचशे पैलवान महाभारतातल्या 5 पांडवाप्रमाणे. परंतु घराण्याचं नाव उज्ज्वल कोणी केलं? 1 नंबरचा लढणारा महाराष्ट्र चॅम्पियन जगदीश पुतना. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महत्वाची मानली जाणारे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा. त्या स्पर्धेतून काश्य पदक मिळून दिलं या मराठवाड्याला. किल्ली तरुण निघाला. टाळी 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 टाळी. किल्ली तरुण निघाला तो सचिन पैलवान मनमाडचा. एक ब्लॅक टायगर आहे, एक व्हाईट टायगर आहे. काळ्या दगडावरचा कोरी पुतळा म्हणजे सचिन पैलवान आणि संगमनेर दगडावरचा गोरा आणि गुप्ता ईश्वरी देणगी लाभलेला थेमकाय तक्तीचा जयसिंग पैलवान. हो भगवान श्रीकृष्णाचा रंग सावळा. हो कोई कहे गोविंद कोई गोपाला मैं तो कहूं सावरिया बसरीवाला. विठ्ठलाचा रंग सुद्धा चावला. हो विठू माझा लेकुरवाला संजय गोपाळाचा वेळा. आज खऱ्या अर्थानं पैलवानाचा कुंभमेळा भरला या शिरसगाव नगरीला. हो साधूचा कुंभमेळा भरतो नाशिकला. वारकऱ्याचा कुंभमेळा भरतो पंढरपूरला. आज मात्र पैलवानाचा कुंभमेळा भरला शिरसगाव नगरीला. अवघी दुमदुमली शिरसगाव नगरी. अवघी दुमदुमली शिरसगाव नगरी. हो गोकुळ हो जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखो विठे पाटील त्याचे नाव. आज तुमच्यासारखी देणगीदार मंडळी विठ्ठलासारखी उभा राहिली म्हणून आज या शिरसगावच्या नगरीमध्ये पैलवानाचा कुंभमेळा भरला. मनलंग चालू झालं. याला हनुमंताची कुस्ती म्हणतात, याला भीमाची कुस्ती म्हणतात. एकदा मात्र हो आपण कुत्र्यामध्ये खंडोबाचं रूप बघतो. त्या कुस्ती मैदानाला खऱ्या अर्थानं खंडोबा सुद्धा हवे झाले. हरो हरो देवाचं नाव घ्यायला कंजूशी करणं काय. नामाचे कीर्तन साधन पेश होते जळतील पापे जन्मांतरीची. देवाचं नाव घेतल्यानं जन्माचं पाप नाही होत. तुकारामा तुकारामा नाम घेता का प्रेमा. अहो देवाचं नाव घेतल्यानं ओम सुद्धा थरा थरा कापते. तुमचं आमचं काय
हो तुका म्हणे सप्तती केवडी केवडी संगती केवडी नेली नाही. इथं बोकोरे या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये अनेक दानशूर मंडळी आहेत, अनेक पैशावाली मंडळी आहेत, पण यांच्यासारखी कमीच माणसं दानशूर असतात. काय करायचं बँकेत 17 कोटी आणि धोत्राला 17 गाठी. काय करायचं, कशासाठी जगायचं, आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी वाढवण्यासाठी जगायचं. प्रमोद काळे आपल्याला दुसरा पुकार. संतोष राजपूत आलेला करतो. संतोष राजपूत हातवरती कर. संतोष राजपूतची जरा हेअरस्टाईल बघा, एखाद्या सेलिब्रिटी हिरो सारखी हेअरस्टाईल केली त्यानं. डोक्याची कटिंग बघा, त्याने सगळं बाण नांगरून टाकला आणि मधली जमीन पडी ठेवण्यासारखी वाटतंय. परंतु कुस्तीची जमीन, कुस्तीची मेहनत त्याची चांगली आहे. कुस्ती चालू हे अंतर करणार आहे. हे फार मोठे देदत्तमान इच्छाशा लाल मातीचा. आणि आताची सांड काढली होती, पुन्हा किल्ले चढून निघाला. टाळी करा, टाळी करा, टाळी करा, टाळी करा. जयसिंग पलवनाच्या मगर मिठीतून निघणं एवढं सोपं नाही. तो सचिन गायकवाड होता म्हणून निघाला, दुसऱ्याचं काम नाही. बरं, सचिन होता म्हणून निघाला, नाहीतर जयसिंग पलवनाच्या मगर मिठीतून निघणं एवढं सोपं नाही. हे सुंदर मल्ल त्याच्याला कुछ करके बिगाड़ जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न करा, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. लहोरेचे डरकार नौका पार नहीं होते. मी कुस्ती समालोचक पैलवान शरद भलेराव जोगळेकर बोलतो. बरं, संपूर्ण भारतात कुस्ती कमिटीच्या माध्यमातून, समालोचनाच्या माध्यमातून गोकुळ मी समाज चालवण करत असतो. रोज काल चुरमापूर होतो, आज इथं आलो. उद्या 17 तारखेला तळेगाव पिंपरीला, 18 तारखेला गुंडेवाडी तालुका जिल्हा जालना, 19 तारखेला साडेगाव, 20 तारखेला ठोंबरे जळगाव जवखेडा ठोंबरे, 21 तारखेला दिग्रस, 22 तारखेला वाघलगाव वैजापूर तालुक्यात या जिल्ह्यात, 23 तारखेला बीड जिल्ह्यात पेंडगावला, 24 तारखेला तिकडे नेडोंगरीला, 25 तारखेला माळपाटोला, 26 मतदान असल्यामुळे घरी आहे. 27 तारखेला सुद्धा खानदेशात, 28 तारखेला आमच्या इकडं खोडेपुरीचं मैदान, 29ला नगर देवळा, 30 तारखेला गावतांडा, 1 तारखेला मंगी पैठण. अशा सर्वच्या सर्व कुस्ती कम्युनिटीच्या तारखा बुका आहे. आणि 4 तारखेला एक भव्यजंगी कुस्ती मैदान महाराष्ट्रातला नंबर 1चा मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगरला. त्याच्या अगोदर 3 तारखेला ठोंबरे वडगाव. 4 तारखेपर्यंत रोज याच बाजारात रोज अनेक नामांकित वस्ताद मंडळी तयारी आहेत. आमचे हर्षदचे मित्र राजभाऊ गायकवाड तयारी आहेत. याकूब वस्ताद पटाळे तयारी आहेत. रवी पहलवान, जितू खोसे पहलवान, गोपाल गमनावत पहलवान, असे अनेक दिग्गज माणसं या मैदानाला हजर आहे. आलेल्या सर्व वस्तादांचा कुस्ती कमिटी शिराजगावच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आहे. सहर्षाचं स्वागत. आणि याच मैदानाला या शिवधडीचे पहलवान योगेश पहलवान वारेकर टाळी 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 टाळी